नक्कीच योगेश पवार प्रतिष्ठान खिळकाळी संघ योगेश दादा नेहमीच आठवणीत असतील, कारण क्रिकेट पटलामधील एक मोठं नाव आहे. टीम खिळकाळी संघाच्या माध्यमातून आपण सातत्यानं त्यांना पाहत आलो, परंतु आज ते आपल्यात नाही आहेत, परंतु ते कायम आठवणीत राहतील आणि कायम प्रत्येकाच्या हृदयात राहतील. हीच त्यांची आठवण आणि त्यांच्याच नावानं आपण हा संघ पाहतोय. अपाट मेहनत डीजे मास्टरची आपण पाहत आहे. आमचे प्रसाद कुंभारकर देखील आता आमच्या समोर जॉईंट झालेत. त्याचनंतर आमचे विशाल कुंभारकर असतील, देवराज दादा असतील, त्यांनी आजच्या दिवसामध्ये आमच्या आवाजाची काळजी घेतली आहे. त्याचनंतर या स्पर्धेचे सर्व आमचे धनंजय चाळके सर. आणि याच नंतर आपण दुसऱ्या फेरीतील देखील पहिला सामना देखील एन्जॉय करणार आहोत. आणि इथनं आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतील आज शेवटची लढत आहे. एका बाजूला योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाळी संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम गावदेवी अगासन बी संघ आपण पाहणार आहोत. आणि इथनं टॉस जिंकलाय टीम येस इनिंग ब्रेकमध्ये टीम जय हनुमान नेवालीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट एंजल 11 बुरदुल संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहा. आणि ते टॉस जिंकलाय टीम गावदेवी कांबाळपाडा अगासन संघानं. आणि इथनं प्रथम ते फिल्डिंग स्वीकारली आणि आमंत्रित केलंय टीम खिळकाळी संघा. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट चांगल्या प्रकारचा खेळ आपण दाखवा. दोन्ही संघांना विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. गेम ऑन होतीये मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही ऑफिशियल पंच आमचे सँडी सर स्क्वेअर लेगचे पंच, त्याचनंतर आमचे मेन पंच जगदीश दूधकर सर. दोन्ही संघांना शुभेच्छा. इथनं जगदीश दूधकर सरांचा ग्रीन सिग्नल आणि इथनं मॅचला होते सुरुवात. आणि पहिला बॉल लेट्स प्ले गोलंदाज नरेश मुंडे. पहिला बॉल बराच काल हवेमध्ये डाऊन द फिल्डर येत आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लांब 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 ठोकलाय. सिक्सर षटकार. नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि स्ट्राईक एंडला आपण तेजस पाटील यांना पाहतोय. फुलर लेनचा बॉल बॅकशी टॉप आहे. झेलची संधी आहे. डाऊन द फिल्डर चुकी होणार नाही. इथनं टिपला झेल संपलाय. फलंदाज तेजस पाटीलचा खेळ. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला टीम खिळकाळी संघाला. विकेटचं पतन. आज 40वी स्पर्धा आहे आमची आणि आज 40व्या स्पर्धामध्ये आम्ही आज समालोचन करतोय. आजच्या डे मध्ये आपण सोनारपाड्याच्या क्रीडांगणावरती होतो. त्याचनंतर आता मात्रेपाड्याच्या क्रीडांगणावरती आम्ही समालोचन करण्यासाठी आलोय. आणि आज खरोखर प्राऊड फील होतोय, कारण तो आज 40वी स्पर्धा पहिल्याच वर्षामध्ये मी कव्हर करतोय.
गोलंदाजी मार्क वरती नरेश मुंडेला विकेट मिळाली आहे. फुलरलिनचा बॉल मिस टायमिंग झालं. एक क्षेत्ररक्षक येत आहेत. इथनं कॅच झाली ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण सातत्याने पाहत आलोय. परंतु इथनं कदाचित फलंदाज सौरभ पवारच्या बॅटमध्ये जर धावा बनल्या तर कदाचित इथनं या कॅच वरती लक्ष दिलं जाईल. कारण त्याच्या वेळी फलंदाजांना जीवनदान मिळतोय. त्यावरती मिडल ऑर्डरचे फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असतात. आपण भारतीय संघातील हार्दिक पांड्याला पाहिलं, ज्या प्रकारची फलंदाजी करतात मिडल ऑर्डर मध्ये येऊन चांगल्या प्रकारची पद्धती. आणखी एक फुलर लेंथ, यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार येतोय. आणखी एक दर्जेदार लाजवाब चौकार. ही सर ओळख आहे खेळाडूची. सौरभ पवार यावेळेस अकरा जळाने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर रक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान चौकाराचं उत्तर डॉट बॉलला दिलंय. गोलंदाज नरेश मुंडेला पाहतो, जो P1 मध्ये गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार जर केला तर 12 धावा धाव फलकावरती दुहेरी अंक आपण पाहताय. स्कोर कार्डवरती लागले गेले आणि गोलंदाजी मार्कवरती वन्स अगेन मात्रेपाडा एंड कडनं नरेश. गतीमध्ये परिवर्तन, 5वा चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये, परंतु ऑफ कटर या चेंडूमध्ये आपण पाहिला. हलकासा चेंडू ऑफ ब्रेक होताना पाहिला आणि इथनं षटक क्रमांक देखील पहिलं संपन्न होते नरेश मुंडेच आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 12 या अंकावरती. बॅटिंग करत असताना टीम योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघ. भी क्या नशा होती है, परंतु क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं आपण हे करू नका. कारण क्रिकेटमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवा. आणि इथनं षटक क्रमांक पहिलं देखील संपन्न होते आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती गणेश मुंडे आपण पाहता. आगासनचा विचार जर केला तर उमसाई आगासन संघ जो केजू मुंडेंच्या माध्यमातून आपला पाहायला मिळतो. त्यांच्या विराज असतील, किजू असतील, करण असतील आणि सगळे दिग्गज खेळाडू त्या संघामध्ये. बी संघ सध्या फाईट करतो. यावेळेचा फटका बॅट मध्ये साऊंड प्रॉपरली आलाय. चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय. सँडी सरांचा इशारा होत आहे. आउट ऑफ द पार्क चेंडू सीमारेषा बाहेर येतोय हा पहिल्या टप्प्यावरती चौकार. डिझमास्टर देखील लय मध्ये आलेत. चौकार आलाय. यावेळेचा मोठा फटका हवाई सफर केला चेंडूला. आउट ऑफ द पार्क, चेंडू सीमा पार, षटकार मिळतील 6 धावा, सिक्सर. अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू आहे, परंतु मिसाईल आज मात्रेपाडावरती लँड होताना पाहतोय. कारण टार्गेट पॉइंट सेट केलंय फलंदाजाने. कारण वारंवार आपण पाहताय ज्या प्रकारची फलंदाजी सध्या तरी मैदानाची टीम खिडकाळी संघ करतोय. प्रत्येकी बॉलवरती पत्तीला चढवण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा पाहिला, 1 विकेट पाहिला. यावेळेस चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला. याला कार्पेट व्ही मध्ये फटका एक्झिटिव्ह केला. क्षेत्ररक्षक कव्हर मधनं वेगाने चेंडूवरती आणि सिंगल इकवटली गेली मैदानाच्या आतमध्ये.
काही युद्ध थांबणं देखील गरजेचं आहे, कारण आपल्या देशात देखील अनेक साऱ्या गोष्टींचा तुटवडा पडत आहे. आज LPG साठी आपल्याला खूप मोठ्या लाईन देखील पाहायला मिळत आहेत. त्याचनंतर पेट्रोल असेल, डिझेल असेल, आणि अशी इच्छा आहे की तिसरं महायुद्ध होऊ नये, अशी देखील इच्छा आहे. परंतु इथनं खिडकाळी संघ आज घरूनच सेट होऊन आलाय, कारण धावांचा विचार जर केला, धावसंख्या आपण 23 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी साखू टप्पाचा बॉल सॉफ्टवेअरने फटका ड्राईव्ह करतात ऑन साईडला डीपमध्ये. शतक वेगाने चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरला आलेत आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावाने धावफलक पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. जरी पहिली विकेट तेजस पाटीलची, षटकारानंतर विकेट, त्यानंतर शार्दुल पवार एक चौकार एक षटकार, त्यानंतर सौरभ पवार एक चौकार. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गणेश मुंडे वन्स अगेन. फुलरचा बॉल, यावेळेस टार्गेट पॉइंट सेट केलाय, चेंडूला फेकून दिलाय, सीमा रेषा बाहेर ठोकलाय. F1 कॉलनीचा ब्रँडेड दमदार मायटी षटकार. यावेळेस ब्लॉक हॉल डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि डॉट बॉलने होती आहे. षटक क्रमांक 2 ची सांगत आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 31 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. टीम योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघ. म्हटलं तर प्रसिद्ध शर्यत क्षेत्र रामश्याम मैदान खिडकाली आपण पाहताय. नुकताच कालच्या दिवसामध्ये देखील खिडकालीमध्ये आपण छकड्याच्या जंगी शर्दी पाहिल्या आणि त्यांच्या माध्यमातून देखील अनेक साऱ्या स्पर्धा आपण होताना पाहतोय. क्रिकेट असो, बैलगाडा क्षेत्र असो, आणि दोन्ही क्षेत्रामध्ये योगेश पवार यांची आठवण नेहमीच राहील, कारण सातत्याने चांगलं कार्य त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये केलं आहे, म्हणून सर्वांच्या कायम आठवणीत राहतील. जब तक सूरज तारे रहेंगे तब तक योगेश दादा तुम्हारी आठवण रहेगी, असं आपण पाहतोय. कारण दोस्तीच्या धुनीत राजा माणूस आज आपल्यात नाहीये, परंतु पुन्हा एकदा त्यांना आम्ही आमच्या आठवणीत कैद करतोय सर्वांच्या मनामध्ये. फुलरलिनचा बॉल, यावेळेस यष्टीरक्षक बीट आणि त्यानंतर गलीमधलं क्षेत्ररक्षक बीट. चेंडू चाललाय घळंगळत साइड स्क्रीन समोर, सीमा रेषा बाहेर. वाईट +4 म्हणजे मिळतील या 5 धावा आणि 5च्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 36 धावा एक गडच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना टीम खिडकाली संघ. गोलंदाज विराज मुंडे, यावेळेस बॅट कशा हाताने बॅटची टॉपच करता पर्यंत येत नाही. यू मिस साइड डेफिनेटली. फलंदाज बाद, विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक 2. टीम खिडकाली संघाला इथनं फलंदाज शार्दुल पवार बॅक टू पवेलियन.
आज नवीन फलंदाज आता चौथ्या क्रमांकावरती जयेश पाटील जेपी. अपरकटचा फटका बॅकवरून जाऊन पंच केलाय. डीप पॉइंटच्या दिशेने चाललाय. सीमा रेषा बाहेर जेपीच्या बॅट मधनं पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. मलंगड म्हटलं तर हिंदूंची वहिवाट हीच श्री मलंग मुक्तीची पहाट आपण पाहता आणि मलंगडाच्या पावनभूमीमध्ये हे सर्व क्रीडांगण आपण पाहता आणि क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपण एन्जॉय करता. पाडा डे नाईट फॉर्मॅट आपण एन्जॉय करता आणि बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला फाईट करतोय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाळी संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय गावदेवी अगासन संघ. अगासन बी संघ पाहतो आपण. विराजवरती हल्ला यावेळेस प्रचंड वेग भन्नाट वेग लाऊट अपील केली गेली आहे परंतु लेग बायच्या स्वरूपात सिंगल एकवडली गेली. आमचे ऑफिशियल पंच आहेत जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो ते आमचे जगदीश धुतकर सर. त्याचनंतर स्क्वेअर लेगचे पंच आमचे सँडी भाने सर. बघा ऑफिशियल पंच आहेत आणि त्यांची देखील एक वेगळीच शैली आहे आणि क्रिकेट असो नाही तर अंपायरिंग असो आपण चांगल्या प्रकारचं प्रत्येकी वेळी प्राधान्य दिलं आहे. या खेळाडूंना देखील खेळाडू वृत्ती असेल. जगदीश दादा धुतकर 40+1 दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहत आहे. यावेळेस बॅकवर्ड जाऊन पंच केला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि हो हो काय झेल टिपलाय. एका हातामध्ये झेल टिपला आणि फलंदाज देखील होईल बाद. धक्का क्रमांक लागलाय तिसरा इथनं. आता सौरभ पवार तंबूच्या असताना विकेटचं पतन. युवराजने आता या सामन्यामध्ये मजा आणली आहे, मजा निर्माण केली आहे. कारण मागच्या काही सामन्यामध्ये आपण थोडंसं शांत होताना पाहिलं. थोडंसं वेगळे संगीत आपण ऐकत होतो परंतु आता देखील ते देखील आता लयमध्ये आलेत. म्हणजे आता रात्र चांगली जाईल. कारण इथनं किती धावा बनवेल खिडकाळी संघ हा प्रश्न उभा आहे आणि गोलंदाजी मार्गवरती विराज मुंडेला आपण पाहताय जो तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय आणि तिथनं देखील तीन षटक प्रगती पथावर आहे. विराज मुंडेला पाहतो आपण. दरम्यानचा इथनं आला हा डॉट बॉल. पहिला बॉल होती चौकार, त्यानंतर व्हाईट बॉल, विकेट, चौकार, सिंगल, विकेट आणि हा डॉट बॉल. चांगल्या प्रकारची कामगिरी होती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस वी मध्ये एक फटका सॅक्रिफाईस केलाय आणि शरीरशक्ती तिथे तैनात आहेत. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवायची होती परंतु इथनं षटक क्रमांक देखील तिसरं संपूर्ण होते. 3 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे तब्बल 43 धावा. 43 लॉस ऑफ 3 विकेट. टीम योगेश पवार खिडकाली संघ. लय मध्ये आलेत. संडे सर आपण विसरू नका की लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि छोटस नृत्य त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं आपल्याला. कदाचित येणाऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळेल. षटक क्रमांक तिसरे संपूर्ण होत आहे. विराज मुंडे साथ आता चौथ्या षटकामध्ये हर्षू मुंडे आता चौथ्या स्पेलमध्ये आलाय गोलंदाजी मार्कवरती. चिंचवली एंडकडनं पहिला बॉल अतुल काळानं फलंदाजी मार्कवरती आपण जय पाटील आणि मंथन पवारला पाहतोय.
जय पाटीलच्या बॅटमध्ये एक चौकार आला आणि मंथन देखील सेट आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. परंतु हर्षूचा हा बॉल बॅटशी टॉपेज लागली आहे. क्षेत्ररक्षक इथे तैनात आहेत, चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल आणि होईल इथनं फलंदाज देखील बाद. विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक 14 टीम योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघाला. गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या षटकामध्ये जर धावांचा विचार जर केला, धावसंख्या स्थिर आहे 43 धावा धाव फलकावरती. 4थं षटक प्रगती पथावर आपण हर्षूला पाहतोय. हर्षू मुंडे जो 4थ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. दरम्यानचा पुढचा बॉल, हा ट्रॅकर बॅटची टॉपेज लागते. थोडेसे फंबल एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे परंतु इथनं रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का क्रमांक 5वा लागतोय टीम योगेश पवार प्रतिष्ठान. धावसंख्येचा विचार जर केला, धावसंख्या अद्याप स्थिर आहे. कारण या षटकाचा विचार केला हर्षूचा तर तब्बल 4 चेंडू फेकत असताना अद्याप एखाद धाव खर्च केली नाही. इकॉनॉमिकल गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा ट्रॅकर हवाई हल्ला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू आउट ऑफ द पार्क ठोकलाय A1 कॉलनीचा बिग लॉंग वे षटकार, सिक्सर. प्रकारची फलंदाजी करेल का हा प्रश्न आहे. ओमसाठी हा बॉल प्रचंड वेगळ्या भन्नाट वेगळ्या चेंडूमध्ये पाहिला आपण. डॉलबॉलची सांगत आणि षटक क्रमांक 4 देखील संपन्न होत आहे हर्षूचा. आणि 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 49 धावा. लॉस ऑफ 5 विकेट. टीम योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघ.
डेट ओव्हर मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती विराज मुंडे वन्स अगेन आलाय. विराज मुंडे एक वेगळी अनोखी शैलीचा गोलंदाज आहे आणि तर विकेट सॅक्रिफाईस केली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि आऊट अपील केली गेली आहे, परंतु दोन्ही पंच देखील आमचे ऑफिशियल आहेत आणि पंचांचा निर्णय देखील अंतिम असणार आहे. संघिक कोट्यातील 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक अथाळतोय विराज मुंडे, ज्याने तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली. तब्बल जरी 2 चौकार आले असले तरी पण चांगल्या प्रकारची कामगिरी केली, परंतु आता पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात आणि काही धक्का लागतो टीम खिडकाळी संघाला. इथनं विकेटचं पतन झालंय. आता बॅट्समॅन मध्ये एंटर वैभव घरत. वैभव घरत यावेळेस सफलरचा बॉल सॉफ्टने प्रकार ड्राईव्ह करतात. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत तिथनं आणि सिंगल इक्वटली गेले. सिंगलच्या मध्ये धावफलक पुढे सरकेल. 50 ऑन बोर्ड. 50 कंप्लीट झाली आहे. खिडकाळी संघाची इथनं 50 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. बॅटिंग करत असताना योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाळी संघ जो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धामध्ये. गोलंदाजी मार्क होती विराज मुंडे वन्स अगेन तयार झाला. हाफ टाकर चेंडू पडल्यानंतर विकेट इथनं सॅक्रिफाईस केली जाते आणि इथनं फलंदाज आणखीन एक वैभव घरत इथनं आता तंबूच्या असताना विकेटचं पतन. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला टीम जय हनुमान नेवालीपाडा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल. गावदेवी बुर्दुल संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहा टॉससाठी. तर आजच्या दिवसातील सेकंड लढतीमधले आपण मॅच पाहणार आहोत. एका बाजूला यंगस्टर कोळेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी घेसर संघ, परंतु घेसर संघ काही कारणास्तव उपस्थित नाहीये. तर त्यांच्या माध्यमातून अशा सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत की कोळेगाव संघाला इथनं बाय दिली गेली आहे, म्हणजे सेकंड इनिंगचा पहिला सामना हा कोळेगावच्या विरोधात दिलाय आणि इथनं घेसर संघ काही कारणास्तव उपस्थित नाहीये. तर आपण लगेच दुसरा सामना एका बाजूला पाहायला मिळेल. जय हनुमान नेवालीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम गावदेवी बुर्दुल संघ. दोन्ही संघांच्या संघटकांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. न्यू बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. वेदांत 10व्या क्रमांकावरती आलाय आणि आता डेट ओव्हर मध्ये विराज मुंडेने कमबॅक केलाय. अप्रतिम गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. यावेळेस सहा ट्रॅकर हवाई सफर केलाय. क्षेत्रशक्तीतने लॉंग ऑफला तैनात आहेत, चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजीतनं मंथन पवारचा खेळ आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर देखील धावसंख्या जर पाहिली गेली तर धावसंख्या धावपती लागली आहे 53. आणि आता उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना गावदेवी आगासन बी संघाला इथनं बनवायचे आहेत 54 धावा. 54 डीजे. थँक्यू सो मच. टीम नेवाळीपाडाचे कॅप्टन आणि टीम बुर्दुलचे कॅप्टन आपण टॉस साठी या. येस, उंबारड्याच्या क्रीडांगणावरती संदीप बाने सर क्वालिफाय मध्ये होते, परंतु टाइम नसल्यामुळे अध्यक्ष चषकामध्ये त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं, कारण हेच तर त्यांचं क्रिकेटवरलं प्रेम आहे. आणि त्यांच्या मुलं कदाचित अडवली संघाने सामना गमावलाय. त्यांची कमतरता सातत्याने आपल्या संघाला पाहायला मिळाली आहे, परंतु इथं त्यांनी देखील सामना गमावलाय. आणि आता आजच्या रात्रीमध्ये आजच्या रजनीमध्ये देखील ते इथे आणि
टेनिस बॉल पटलामध्ये त्यांना खूप मागणी आहे अंपायरसाठी, कारण त्यांच्या माध्यमातून आपण अनेक साऱ्या स्पर्धा कव्हर करत असतो. येस, बदलू संघाने त्या नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः ते गोलंदाजी करतील आणि येणारे सामने हे फक्त 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्या. सेकंड इनिंगचे सामने आपण पाहताय आणि इथनं घेसर संघ काही कारणास्तव उपस्थित नाहीये, तर याच दरम्यान आपण कोळेगाव संघाला इथनं पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देतोय. ते संदीप बाणेसर तर असते तर आडोळी संघाने सामना जिंकला असता, परंतु त्यांची कमतरता देखील आपल्या संघाला इथनं मिळाली आणि इथनं आता दोन्ही पंच देखील आता मैदानाच्या आतमध्ये रवाना होतात. एका बाजूला आमचे मलंगड विभागात एक नामांकित आमचे अंपायर जगदीश दूधकर आणि त्याचनंतर त्यांच्या समवेत आमचे सँडी भाने सर देखील आता मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतात आणि इथं आता सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झाली आहे. विजयासाठी 54चं लक्ष आणि आता 54चे लक्ष चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नरेश मुंडे आणि तकदीर मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ते इथं आता 54 धावा बनवायच्या आहेत आणि 4-5 षटकांची मॅच आहे आणि दोन्ही संघांना पुनर्ष एकदा विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट चांगल्या प्रकारचा खेळ आपण दाखवा आणि इथनं दोन्ही ऑफिशियल पंच देखील आता आपल्या पोझिशनवरती सेट झाले आणि इथनं आता सँडी सरांचा देखील आता आमच्यापर्यंत इशारा पोहोचेल की ग्रीन सिग्नल येतोय आणि मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले P1च्या अमॅनिटी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती ऋतिक म्हात्रे. P1 मध्ये ऋतिक म्हात्रे आलेत आणि 54 धावा इथं डिफेन्स करायच्यात खिडकारी संघाला आणि ऋतिक म्हात्रे ऑन अमॅनिटी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. 54 धावा इथं डिफेन्स होतील का, 54 धावा इथं चेस होतील का, हा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. परंतु सध्या तरी दोन्ही संघ सध्या तरी चांगल्या परिस्थितीत आहेत. परंतु इथं आता 30 मध्ये 54 बनतील का, 30 मध्ये धावा 54 धावा इथं डिफेन्स केल्या जातील का खिडकारी संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवा. इथं सँडी सरांचा ग्रीन सिग्नल आणि आता मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले पहिला बॉल. ऋतिक म्हात्रे पाडा एनकडनं. यावेळेस कोलवा टप्पाचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, यॉर्कर लाईनचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केलाय.
पहिला बॉल इथं डॉट आलाय, म्हणजे आता सुरुवात ऋतिकने चांगली चांगली केली आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहतो आणि वन्स अगेन ऋतिक सज्ज झालाय खेळपट्टीवरती. यावेळेस सॉफ्ट फटका ड्राईव्ह करतात, व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगानं लॉंगांवरून आलेत आणि चेंडूची अडवणूक केली गेली आहे आणि दरम्यान या 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने आता संघाची श्री गणेश होताना पाहतोय. 2 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि अद्याप विजयासाठी 52 धावेची गरज आहे. 54चं लक्ष सेट केलंय टीम खिडकाली संघाने. इथनं पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा. नरेश मुंडे आणि तकदीर मुंडेला आपण पाहताय जे आघाडीला आलेत मैदानाच्या आतमध्ये. फुलरलेनचा बॉल सॉफ्ट फटका ड्राईव्ह केलाय. स्क्वेअरलेगचा चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, परंतु शेवटच्या अटेम्प्टमध्ये चेंडू अडवलाय आणि इथनं धावा देखील येस 1 रन शॉट आहे असं अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवत आहेत आणि या धावा मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. येस 2 धावा आता स्कोर कार्डवर जोडले जातात. धावसंख्येचा विचार जर केला तर 3 चेंडू आणि आता धावा खर्च केल्यात ऋतिकनं 4 धावा. P1 मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी करावी लागते त्याच प्रकारची गोलंदाजी आता ऋतिक मात्रे करतायत. P1 मध्ये मात्र पाडा इनकडनं वन्स अगेन आता सज्ज होतील गोलंदाजी मार्क वरती. आता फलंदाजी मार्क वरती पहिला बॉल फेस करतील नरेश मुंडे. नरेशसाठी हा बॉल सॉफ्ट प्रकार ड्राईव्ह केला, स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवलाय, परंतु इथनं बॅकअप नाहीये त्यामुळं डायरेक्ट हिटण्याचा प्रयत्न नाही आणि आता सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5 अंकावरती बॅटिंग करत असताना टीम आगासन ब संघ. P1 मध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय ऋतिक मात्रे. कमबॅक करतोय कारण 54 धावेचं लक्ष आणि 54 धावेचं लक्ष चेत करत असताना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम गोलंदाज ऋतिक करतोय मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन ऋतिक तयार झाला आता. मात्र पाडा इन कडनं राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. प्रचंड वेग, भन्नाट वेग, परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली. अगदी हक्काच्या जवळून चेंडू, खेळपट्टीचा आस्वाद देणारा चेंडू आपण पाहिला आणि आलाय दरम्यान इथनं डॉट बॉलची सांगता होतीये मैदानाच्या आतमध्ये. तकदीर मुंडेला इथनं मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम गोलंदाज ऋतिक मात्रे P1 मध्ये करतोय. ज्या प्रकारचा चेअरअप होतोय मैदानाच्या आतमध्ये ऋतिक वरती भरोसा दाखवला आणि भरोशावरती ऋतिक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता 5 चेंडू हाताळल्यात, 5 धावा खर्च केल्यात, चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे P1 मध्ये. यावेळेस फुलरलेनचा बॉल सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतायत. स्लीपर गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एक झाली कंप्लीट. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एका धावेच्या मधल्यात षटक क्रमांक पहिलं देखील संपन्न होत आहे. 1 षटकाच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 6 या अंकावरती. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी आगासन ब संघ. गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि आता
तेजसला देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण आकाशन ब संघ म्हटलं तर एक ताकदवर संघ आहे आणि दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एकाच ताकदीचे संघ आहेत. अद्याप विराज मुंडे मैदानाच्या आतमध्ये येणे बाकी आहे. पहिला बॉल, बॅटची टॉप एज लागते, झेलची संधी नाकारता येणार नाहीये. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन. पहिला धक्का टीम गावदेवी आगासन बी संघाला. टीम आगासन बी संघाला इथनं आता नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती अभय मुंडे आता इथनं आलाय आणि पहिल्या बॉलवरती इथनं तेजस ठाकूरला विकेट मिळाली आहे. म्हणजे आता तेजसनं चांगली सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धामध्ये आपण बॅटिंगसाठी फलंदाज पाहिले, तब्बल 9 फलंदाज पाहिले आपण आणि त्यांच्या माध्यमातून हे 54चं लक्ष टार्गेट सेट केले गेलं आहे. वन्स अगेन तेजस ठाकूर चिंचोलीकडे सज्ज. टप्पाचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं इथनं. दरम्यानचा इथनं सेकंड बॉल इथनं आलाय डॉट. म्हणजे आता दडपण आणि प्रेशर आकाशन बीच्या संघाच्या खेळाडूंवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आगासन म्हटलं तर प्रणय बेडेकर जे ग्रामीण टेनिस .inचे ऑपरेटर आहेत ते देखील स्पर्धा एन्जॉय करत असतील. यावेळेस आणखीन एक क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, यॉर्कर लाईनचा हा चेंडू आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा सलगचा दुसरा बॉल डॉट. म्हणजे पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट. काय गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन यावेळेस आणखीन एक प्रचंड वेग, भन्नाट वेग या चेंडूमध्ये आपण पाहिला आणि गुडलँड स्पॉटचा वारंवार गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकी बॉलवरती करतो. आणि आता यस गणेश देखील आता आमच्यापर्यंत जॉईंट होत आहेत आणि लंच ब्रेक त्यांनी देखील घेतला होता आणि ते देखील आता जॉईंट होत आहेत. आणि आता गोलंदाजी मार्क वरती आपण तेजस ठाकूरला पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेचा फटका, बॅटशी टॉप आहे, झेलची संधी, श्रीपल गरीमध्ये क्षेत्राच्या तैनात आहेत, चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल संपला इथनं फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन, आणखीन एक धक्का. खेळाडू आता मैदानात दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती विराज मुंडे. 4थ्या क्रमांकावरती आलाय. 54 धावेचं लक्ष इथनं चेस करायचंय आगासन बी संघाला, परंतु इथनं आता एखाद्या खोडा इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण तकदीर मुंडेची विकेट, त्यानंतर अभयची विकेट आणि आता न्यू बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती विराज मुंडे. विराज मुंडेचा विचार सातत्याने आखाडीला येत असतात, परंतु आज थोडे उशिरा आलेत, कारण 54चं लक्ष आहे आणि 54 लक्ष इथनं बनेल का, 54 धावा इथनं चेस करेल का टीम आगासन बी संघ. परंतु इथनं
किडकाळी संघ सध्या तरी संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली फाईट करतोय. 2 षटकांचा खेळ देखील आता मैदानाच्या आतमध्ये संपलाय. दरम्यानचा पुढचा बॉल, फुलरलेनचा बॉल पॅडवरती आदळलाय. लाऊड अपील केली गेली आहे. अपील केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. अच्छा, विकेटची गरज आहे. कदाचित सर्वच खेळाडू अग्रेसिव्ह होताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. कदाचित डायरेक्ट हिट केली असती, विराटची विकेट आली असती, कदाचित थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. पण तो इथनं आलाय. लेग बिफोरच्या माध्यमातून ही सिंगल आली आहे. जर तेजस ठाकूरचा विचार जर केला तर कदाचित या बॉलवरती विकेट आली नसती, त्या स्पर्धेतील आजची पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली असती. येस, सॉरी, सचिन पाटीलनं देखील दाखवली एक मेडन ओव्हर. त्याचनंतर आता तेजस ठाकूर देखील आपल्याला पाहायला मिळाले असते. पण त्या प्रकारचं क्रिकेट काही पाहायला मिळत नाहीये. लेग बिफोरच्या माध्यमातून एक सिंगल एकवटली गेली आहे. सिंगलच्या मध्ये धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 या अंकावरती. आपण जरा फास्ट केलायच आहे. जर टाइमचा विचार जर केला तर 11:23 झालेत. अद्याप पहिलीच इनिंग सुरू आहे. बघा, पंच अपल देखील सतत ताकीद द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि प्रत्येक मॅचमध्ये आपण टाइम देखील सेट करतोय. बघा, येत्या 20 मिनिटांमध्ये आपण जर 4 षटकं हाताळली नाही तर कदाचित तिसगत घेण्याच्या बाहेर आपण जे 5 क्षेत्ररक्षक पाहताय त्याच्यामध्ये 1 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये घेण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्या. क्रीडकारी संघ आपण जास्त वेळ घेताय. बघा, यावेळेस हलकीशी एज आपण होताना पाहिली, परंतु डेंजर झोन मध्ये ट्रॉफी ही पाहिली. कदाचित सिंगल एकवटली गेली. या सिंगलच्या मध्ये धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 8 या अंकावरती. तिसरं षटक प्रगती पथावर आपण गोलंदाजी मार्क वरती ऋतिक मात्रेला पाहतोय. सांघिक खोडतील तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि गणेश जे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय त्यांची देखील अपाट मेहनत या स्पर्धेमध्ये. कारण स्कोरर म्हटलं तर समालोचन करायचा एक मुख्य पाया असतो आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगले स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक मात्रे वन्स अगेन तयार झाला. यावेळेस प्रचंड वेग, भन्नाट वेग आणि कॉपी बुक स्टाईल चेंडू व्ही मध्ये फटका एक्झिक्यूटिव्ह केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. या सिंगलच्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. सॉरी 9 या अंकावरती. 9 धावा धावफलकात लागल्यात. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी अगासन बी संघ आपण पाहतोय. दुसऱ्या तरी मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धामध्ये बॅटिंग करतोय खिडकाळीच्या अगेन्स्ट. ऋतिक मात्रे वन्स अगेन तयार झाला. हाफ ट्रॅकर हवाई कल्ला करण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू पडल्यानंतर या चेंडूमध्ये अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि दरम्यानचा हाला इथनं डॉट बॉल. आणि आता विराज मुंडेला देखील शांत ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऋतिक मात्रेच्या माध्यमातून सुरू आहे. ऋतिक मात्रेचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या आणि दुसरं षटक देखील निर्णायक फेकतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, लेंथवरती गोलंदाजी करतोय, कुठल्याही स्पॉटचा वापर करतोय. यावेळेस फुलरलेनचा बॉल सॉफ्टने फटका ड्राईव्ह करताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. वेगाने चेंडूवरती आले. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल, रनआउटची संधी आहे. तिसऱ्या अंपायर रेफर केले जात आहे रनआउट साठी. आमचे दशरथ सोरुखादे सर जे तिसरे पंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण हा डिसिजन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू. येस, फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात आणि धक्का क्रमांक आता इथनं तिसरा टीम गावदेवी आगासन बी संघाला.
न्यू बॅट्समन अमय मुंडे 5व्या क्रमांकावरती आता आल्यात आणि इथनं ऋतिक म्हात्रेला मिळेल सफलता. दरम्यानचा पुढचा बॉल मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न, लेग बिफोरची अपील आणि पंचांनी देखील हाताळली. विकेटचं पतन तू चलमय आहे असं समीकरण पाहता मिळतंय. आणि एक धक्का लागतोय गावदेवी आगासम बी संघाला. त्यांना फलंदाज बाद होईल अमय मुंडे. बॅक टू पवेलियन. तोपर्यंत आगासन संघाला देखील इथनं विजयाच्या आशा पल्लवीत असतील, परंतु विकेटवरती विकेट मिळते प्रतीकला. यावेळेस लाऊड अपील केली गेली आहे, परंतु इथनं पंचांनी व्हाईट फॅक्टरचा विचार केला आणि दरम्यान चेंडू पडल्यानंतर पॅडवरती आदळतो आणि कुठेतरी हलकासा इष्टांच्या बाहेर निघून जातो. आणि दरम्यान 2-3 षटकांचा वाजवी खेळ देखील संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपुढे जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 11 धावा. आता विजयासाठी इक्वेशन आपण पाहताय 12 मध्ये 43 ची गरज आहे. 12 चेंडू 43 धावा. ठीक आहे. बघा नेक्स्ट मॅच आपल्याला 4 षटकांची पाहायला मिळणार आहे. त्या 4 षटकांच्या मॅच मध्ये ड्रिंक ब्रेक्स नसणार आहे, याची देखील सर्वांनी नोंद घ्या. 4 षटकांच्या मॅच मध्ये ड्रिंक ब्रेक्स नसणार आहे. आणि आता सांडे सर देखील मैदानाच्या बाहेर येत आहेत. येस, आपण देखील पोटपूजा करून घ्या. यावेळेस बॅटची टॉपेज लागते, परंतु यू मिस साइड डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम गावदेवी आगासन बी संघाला. विराज मुंडे यांना शुभेच्छा येतात. त्यांचे मामाश्री चेतन पवार
यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात आणि धावचीची संधी आहे. इथनं विकेटचं पतन होत आहे मैदानाच्या आतमध्ये. दुचलमय असं समीकरण आपण पाहताय आणि यस अंपायर डिसिजन यस तिसऱ्या पंचांना रेफर केले गेल्या. यस हिट विकेट फलंदाज बाद. विकेटचं पतन आणि विराज मुंडे आता स्ट्राईक साठी एखाद्या माशाला आपण पाण्यातून बाहेर काढा त्यावेळेस ज्यावेळी तो मासा तळपडतो असा विराज मुंडे स्ट्राईक तळपडतोय. सॉफ्टवेअरने फटका ड्राईव्ह करतात ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगात वी मध्ये फटका एक्झिक्यूटिव्ह केला परंतु आता सिंगल मिळेल. आता सिंगलच्या मध्ये धावफलक 1 ने पुढे संकेल 12 या अंकावरती. काय स्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कारण आता इक्वेशन पाहिलं तर 9 मध्ये विजयासाठी अद्याप 42 धावा बनवायच्यात. तो विराज मुंडे ऑन स्ट्राईक आहे. विराजकडे क्षमता माझ्या कळाटने देण्याची क्षमता आहे पण तो गोलंदाजी चांगली होती आहे खिडकाली संघाची. यावेळेस सूर्याच्या बॅटमध्ये आजच्या दिवसातील सर्वात लांब 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 सिक्सर. दाखवून दिलाय या स्पर्धेमधील आजच्या दिवसामध्ये सर्वात लांब षटकार ठोकलाय कदाचित जर 100+ असेल कारण ज्या प्रकारची फलंदाजी विराज करतोय मैदानाच्या आतमध्ये. विराज मुंडे ऑन स्ट्राईक षटकार आलाय विराजच्या बॅट मधनं. यावेळेस आणखीन एक हवाई सफर चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विराज मुंडेच्या बॅट मधनं आणखीन एक तडका सिक्सर. इक्वेशन आपण आता पाहू शकता आता विजयासाठी 7 चेंडू आणि 30 धावा. मी मगाशी म्हटलं की विराजकडे ती क्षमता आहे मॅचला कणाटने देणारी क्षमता आहे. सलगची 2 बॉलवर 2 षटकार आपण विराजच्या बॅटमध्ये पाहिलाय. यावेळेस आणखीन एक चेंडू उडवायचा होता परंतु अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न विराज स्वतःवरती नाराज होत आहेत आणि दाखवून देतात मैदानाच्या आतमध्ये की हम भी किससे कम नहीं है. परंतु हा बॉल इथनं आलाय डॉट आणि आता विजयासाठी 6 मध्ये बनवायचे आहेत 30 धावा 30.
मार्क वरती आलेत आणि आता 6 मध्ये 30 बनवायचे. आता विराजने सामना खुला केलाय, परंतु कदाचित शेवटच्या बॉलवरती एका षटकार चौकार पाहायला मिळाला असता तर या सामन्याचं वेगळं चित्र असतं. अनिल मात्रेपाडा यांकडनं सज्ज होतात गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल वेगवान प्रचंड वेगा चेंडूमध्ये फटका ड्राईव्ह करतात ऑन साइडला. द्रीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल एकवडली गेली आहे. सामना इथनं खुला झालाय. आता 5 मध्ये विजयासाठी बनवायच्यात 29 धावा. 5 षटकार इथनं विराजला देखील ठोकावे लागतील, कारण विराजकडे ती क्षमता आहे. आणि इथनं विराजने जर 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले तर कदाचित हा एक वेगळा इतिहास बनेल. कारण 6 मध्ये 36 धावा बनताना पाहिल्यात, 6 मध्ये 1 धाव डिफेन्स होताना पाहिलेस, एका चेंडूमध्ये 12 धावा बनताना पाहिल्यात. इथनं 5 मध्ये 29 धावा बनतील का, हा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. गोलंदाजी मार्क वरती मात्रेपाडा एंड कडनं अनिल वन्स अगेन. अनिलचा हा बॉल गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि इथनं आता आलाय डॉट बॉल. म्हणजे आता इथनं विजयाच्या अशा पल्लवित केल्यात टीम योगेश पवार प्रतिष्ठान खडकाली संघाना. विराज मुंडेला मात्र शांत ठेवण्याचं काम आता मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. बरेच चेंडू आपण पाहिले तर विराजला नॉनस्ट्राईक एंडला ठेवण्यात आलं, परंतु जर विराज मुंडेकडे स्ट्राईक असती तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. विराजसाठी हा बॉल समोर दिसे ड्राईव्ह करतायत. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन 4 धावा. थँक यू सो मच डिझ मास्टर अनिल म्हात्रे आता कमबॅक करतायत. कारण जरी चौकार आलाय पण सामना एक बाजूचा आता आलाय. हा ट्रॅकर हवाई हल्ला. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग बिग लॉंग वे. विराज मुंडेच्या बॅटमधनं षटकार. बघा हे मोठे फटके आता खूप उशिरानं आलेत, परंतु विराज मुंडेचं कौतुक करावं, कारण खूप कमी स्ट्राईक पाहिले आपण विराज मुंडेकडे. आणि कदाचित पहिल्या काही षटकामध्ये विराजकडे स्ट्राईक असती, जर आघाडीला आला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु आता इथं मला बॅकफूटवरती अगासन ब संघ अद्याप सामना संपला नाहीये. एखादा बिमर या संघाला कलाटी देईल. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर या अंपायरने तिसऱ्या पंचांकडे रेफर केले गेले व्हाईट बॉलसाठी. तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले. तर धनंजय सारखे सर या आपण, कारण तिसरे अंपायर आपल्या आता लंच साठी गेलेले आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. सॉरी व्हाईट बॉल आहे. सॉरी येस व्हाईट बॉल. सो थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. व्हाईट बॉलची संकेता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. यावेळेस आणखीन एक हाफ ट्रॅकर त्याला फेकून दिलंय सीमारेषा पार. विराज मुंडेच्या बॅटमधनं आणखीन एक सिक्सर. 6 धावा. एक चेंडू आता विजयासाठी 12 धावेची गरज आहे. एक चेंडू 12 धावा.
बघा कदाचित विराटला जास्तीत जास्त स्ट्राईक पाहायला मिळाली असते कधी कधी सामना जिंकला असता, पण एक मध्ये 12 बनवायच्या आहेत. चेंडू देखील फेकून दिलाय. आपल्या नावाचं अस्तित्व विराज मुंडेने देखील टिकून ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. सामना फिनिश झाला असता कदाचित जास्त स्ट्राईक पाहायला मिळाली असती, पण तसं प्रकारचं काही घडत नाहीये. इथनं सामना जिंकलाय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघानं. हार्ड लक टफ लक टीम आई गावदेवी आगासन बी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच 4 षटकांची असेल. बघा सर्व संघांना येणाऱ्या सर्व संघांना विनंती असेल की 4 षटकांची मॅच असेल आणि ड्रिंक्स ब्रेक्स नसेल असे आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतात. आम्ही त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर आगासनचे कॅप्टन आपण आयोजक